दिनांक 15 सप्टेंबर रोजी 11 वाजता जागतिक लोकशाही दिनानिमित्त माननीय उपराष्ट्रपतीजी जगदीप धनखडजी यांच्या हस्ते राज्यातील 434 ITIमध्ये आभासी पद्धतीने संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी तसेच कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे माननीय मंत्री लोढाजी आणि व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागाचे माननीय संचालक श्री सूर्यवंशी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडला। त्याचवेळी ITI अहमदनगर येथे सुद्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांच्या उपस्थितीत संविधान मंदिराचे अनावरण करण्यात आले। यावेळी कौशल्य विकासाचे सहाय्यक आयुक्त निशांत सूर्यवंशी, सचिन पारखे, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रशांत मुथा, ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, होमिओपॅथिक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर रिजवान शेख व विद्यार्थी उपस्थित होते। प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते सोहळा पार पडला। त्यावेळेस जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी श्री शिंदे साहेब तसेच संस्थेचे प्राचार्य श्री जहागीरदार साहेब उपस्थित होते। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहमदनगर येथे संविधान मंदिराचे उद्घाटन प्रसंगी संविधान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होत असल्यामुळे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग माननीय मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील 434 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये संविधान मंदिराची स्थापना करण्यात आली आहे। संविधानाच्या विविध पैलूंचे पुस्तक लेखन इत्यादी गोष्टी उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्याचा व संविधानाबाबत प्रशिक्षणार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। त्या अनुषंगाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहमदनगर येथे दिनांक 12 ते 15 सप्टेंबर या कालावधीत संविधान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। शैक्षणिक कार्यक्रम, भारतीय राज्यघटना, त्याचे महत्त्व व त्यातील तरतुदीमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षित करण्यासाठी कार्यशाळा, परिसंवाद आणि व्याख्याने आयोजित करणे, सार्वजनिक जागरूकता, नागरिकांमध्ये विशेषतः उपेक्षित समुदायामध्ये घटनात्मक अधिकार आणि कर्तव्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी मोहिमा आयोजित करणे, वादविवाद आणि चर्चा, घटनात्मक समस्या, दुरुस्त्या आणि समकालीन समाजातील घटनेची भूमिका यावर वादविवाद आणि चर्चासत्र आयोजित करणे, कायदेशीर सहाय्य आणि समर्थन, संविधानाच्या विविध पैलूंवर लेख, पुस्तिका आणि पुस्तके उपलब्ध करून कायदेशीर आणि घटनात्मक ज्ञान विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे, युवकांचा सहभाग, राज्यघटनेचे सखोल आकलन आणि प्रशंसा करण्यासाठी प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा आणि वादविवाद यासारख्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणे, संवैधानिक मूल्ये आणि तत्वांशी जुळवणारे धोरण बदल आणि कायदेशीर सुधारणांसाठी समर्थन करणे, संवैधानिक घटनांचे स्मरण, राष्ट्राच्या इतिहासात आणि राज्यकारभारात संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी संविधान दिन 26 नोव्हेंबर आणि प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी यासारख्या संविधानाशी संबंधित महत्त्वपूर्ण कार्यक्रम साजरे करणे। संविधान मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमास अहमदनगर शहरातील ज्येष्ठ मंडळी, उद्योजक, संविधानप्रेमी नागरिक व पालक, आजी-माजी विद्यार्थी यांना निमंत्रित केलेले होते। संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने व जास्तीत जास्त उपस्थित राहावे तसे आवाहन संस्थेचे माननीय प्राचार्य श्री AK जहागीरदार यांनी केले होते। संविधान मंदिराच्या महोत्सवाचे आयोजन आणि नियोजन संस्थेचे प्राचार्य उपप्राचार्य यांनी केले होते। तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेतील गटनिदेशक, निदेशक, कर्मचारी वृंद आणि प्रशिक्षणार्थी यांनी परिश्रम घेतले। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।